डिसेंबर महिना आला की अगदी उत्साहाचं आणि त्या दिवशी पूर्ण जगातला जो सण आहे, त्या सणाच्या दिवशी आठवले साहेबांचा जन्म झालेला आहे आणि खूप आनंदाची गोष्ट आहे आणि त्यांच्या जन्मदिवसाच्या आठवले साहेबांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. त्यांना उदंड असं आयुष्य लाभो, त्यांना निरोगदायी असं आयुष्य लाभो, ते मायाशी म्हातारपणापर्यंत जगो आणि आमची जोडी अशीच अगदी आम्ही जीतचं लग्न, त्यांची मुलं बाळं होईपर्यंत आम्ही जीतला आशीर्वाद देण्यासाठी राहू. त्याचबरोबर 25 डिसेंबरला त्यांच्याबरोबर काम करणारे प्रवीणजी मोरे यांचा देखील त्या दिवशी जन्मदिवस आहे. त्यांना देखील मी जन्मदिवसाच्या शुभेच्छा देते. आमचे फॅमिली मेंबर हेमंतजी सावंत यांचा देखील जन्मदिवस आहे. त्यांना देखील शुभेच्छा देते. म्हणजे बघितलं ना की 25 तारखेला आमच्या सोबतीने जे जवळचे लोक आहेत त्यांचा देखील वाढदिवस आलेला आहे. तर त्यांनी देखील आठवले साहेबांच्या पाठीशी असं खंबीरपणे उभं राहून, जसं प्रवीण मोरेजी साहेबांच्या पाठीशी अगदी ऑफिसमध्ये आल्यापासून ते घरी येईपर्यंत त्यांचं घर देखील लांब असलं तरी अगदी प्रामाणिकपणे काम करतायत आणि त्यांच्या पाठीशी उभे आहेत. हेमंतजी तर आमच्या घरातले फॅमिली मेंबरच आहेत. मी आठवले साहेबांना अगदी दिल्लीमध्ये राजकारण करताना, आता राज्यमंत्री आहेत तर मी कॅबिनेट मंत्री व्हावेत, अजून देशाची सेवा चांगली करावी. त्यानंतर आणखी हे झाले तर मला तर वाटतं की आठवले साहेबांनी अजून मोठ्या पदावर जावं आणि त्यांचं देश पातळीवर नाव आहेच, विदेश पातळीवर नाव आहे. पण अजून देखील आठवले साहेबांना खूप लोकांनी असं एक चांगलं नेता म्हणून ओळखावं. कारण चरित्रवान नेत्याचं जर गणती करत आली तर आठवले साहेबांचं नाव हे पहिल्या नंबरला येतं आणि त्याचाच मला खूप अभिमान आहे. तर आठवले साहेबांना आणि त्याच्यावर जीतला आणि आठवले साहेबांच्या परिवाराला म्हणजे मला स्वतःला आम्ही स्वतः अभिनंदन आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा.